आणि एक कोल्हापूर आहे आणि आम्ही शिवाय पेठेवर राहते त्यामुळे नाही म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये जायचंच नाही उगीच आपल्याला गुंडाळतील. हॅलो, तुझं नाव काय? माझं नाव अभिषेक आयरेकर. माझं नाव प्रथमेश आयरेकर. माझं नाव शिवम बल्लाळ. ओके, माझा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला भांडणं बघायला आवडतात का सोडवायला आवडतात? तसं बघायला पण आवडते आणि सोडवायला पण आवडते. आणि एक कोल्हापूर आहे आणि आम्ही शिवाय पेठेवर राहते त्यामुळे ठोकायला सुद्धा आवडते आम्हाला. मागं पुढे बघायला ऐकत नाही. चूक जर आपली असली तर समजून घ्यायला पण काय हरकत नाही, पण चूक दुसऱ्याची असली तर तो उगाच बडबडायला लागला तर मग तिला मारल्याशिवाय सोडत नाही. पेटीतली भाषा म्हणजे रप्पाड द्या मला आवडते बाबा. अजून भांडणं बघायला आवडतात का सोडवायला? बघायला का बघायला का आवडतात? आणि सोडवणाऱ्याला जास्त मारतात ना. म्हणून तुम्ही बघताय भांडणं. तुला काय बारके वाटतंय? मला फक्त मारायचं फक्त माहिती आहे, बाकी कुठलं काय माहित नाही. तुला जावा तू? दहावीला अच्छा, कोणाकोणाला मारलेस? मावजरांनी मारले तसं. तुला कोणी मारले काय? मी हात लावून घेत नाही, कॉलरला हात आला की डायरेक्ट मारते मी. ओके, तुला भांडणं बघायला आवडतात का सोडवायला? जातोस काय कधी सोडवायला? नाही जायच नाही, फक्त लांबनं मजा बघायची. माराय बोलले की जायचं फक्त. तर मी एक सांगतो ही जरी मूर्ती जरी लहान दिसत असली तरी यांची कीर्ती मात्र लय महान आहे. कारण मी याचा लय अनुभव घेतला. यानं जरी भांडणं जरी केली असली शाळेत तरी यानं डायरेक्ट बेंचवर उभारून जरी एकाला मारायचं ठरवला तरी यानं मारलेला आहे तिथं. आणि मी त्यावेळेला सरांबरोबर असताना सरांनी मला बोलवून घेतलेला याचा भाऊ म्हणून, तर यानं सरांच्या पुढ्यातच त्याला डायरेक्ट मारलाय. त्यामुळे याचा अनुभव लय मोठा मी घेतलाय. मूर्तीला आणि कीर्तिमान आहे. थँक्यू सो मच. जास्त करून तरी बघायला चांगलं वाटतंय. रुको जरा सबर. का बरं? म्हणजे एंटरटेनिंग पर्पज मध्ये. पण मोस्टली जर मित्र असेल तर हा भांडणं मिटवायला आवडतात, कारण मित्राला असं म्हणजे काय म्हणतात तर त्रास ते नको व्हायला म्हणून. पण बाकीचे असल्यावर तिथं कडेला उभारून बघायला मजा वाटते. बघायला पण सोडवायला पण. म्हणजे ते डिपेंड राहते मूडवर. जर सोडवायचं असलं तर सोडवतोय, बघायचं असलं तर बघतोय. शक्यतो मला बघायलाच आवडते, कारण मी भांडणात पडत नाही. कारण त्यात आपण नंतर सोडवायला गेलो तर आपण पण इन्व्हॉल्व्ह होतो त्यात, म्हणून मी लांबच राहतो भांडणात. कधी भांडणं सोडवलं कुणाची? दुसऱ्या लोकांची? मित्रांची नाही, दुसऱ्यांची कोणाची तरी? दुसऱ्यांचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये जायचंच नाही उगीच आपल्याला गुंडाळतील. दुसरं कोण तर मध्ये आलं तर त्यालाच मध्ये. परत सांगा. कोल्हापुरात असं आहे की आता कोणाची दुसऱ्यांची भांडणं आहे तर मध्ये गेलो तर तो म्हणतोय की तू मध्ये का पडायस. त्यामध्ये तुम्हालाच मार बसतोय. हा, आपल्याला